कोणत्या कुटुंबात जन्माला यायचं आपल्या हातात नाही, कोणत्या जाती धर्मात जन्माला यायचं आपल्या हातात नाही, कोणत्या प्रांतात कोणत्या देशात जन्माला यायचं आपल्याला हातात नाही. गरिबीत जन्माला येणं चूक नाही, पण गरिबीत मिळत ना तर ती मात्र चूक आहे. तुम्हाला अपयश येणं हे चूक नाहीये, पण ते अपयशात जर तुम्ही परत उठूनच उभं राहिला नाहीत ना ती मात्र चूक आहे. मी म्हणत नाही की खूप श्रीमंत झालात म्हणजेच तुम्ही यशस्वी झालात, पण का आपण श्रीमंत व्हायचं नाही? का आपण आपल्या ज्ञानाच्या कष्टाच्या जोरावरती पैसे मिळवायचे नाही? भक्कल पैसे कमवा. प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे, ते वेगळेपण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. मला एक सांगा, सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारता येईल का? ऐश्वर्या राय सारखा ठुमका लता दिदींना देता आला असता का? लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येईल का? तुम्ही जर मला म्हटले भाषण कर, मी 2 तास बोलेन, पण तुम्ही म्हणले एवढं लांबून आलाय नगरवरून, जाता जाता आमच्या गावात एखादी कुस्ती करून जा, आपल्याच्यानं जमणार नाही. जगात प्रत्येकात काहीतरी वेगळं आहे, फक्त ते वेगळे पण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. एलॉन मस्क नाव ऐकलं? ट्विटर विकत घेतलं. एलॉन मस्कचं एक भाषण ऐकत होतो पोरांनो. एलॉन मस्क त्याच्या भाषणात सांगत होता, 2050 पर्यंत आम्ही आमच्या देशामध्ये विमानाचे प्रवास बंद करू आणि रॉकेटचे प्रवास सुरू करू. रॉकेट लॉन्च करतायत, आम्ही लँड करू. 2050 पर्यंत आम्ही आमच्या देशामध्ये असे रस्ते तयार करत आहोत की त्या रस्त्यांवरून गाड्या धावतील आणि आपोआप त्यांची बॅटरी चार्ज होईल. तो सांगत होता 2050 पर्यंत आम्ही आमची अशी घरं तयार करत आहोत, त्या घरांच्या भिंती दगड विटांच्या नसतील, त्या घरांच्या भिंती सोलर पॅनलच्या असतील. ते घर स्वतःची एनर्जी स्वतः क्रिएट करेल. मला एक गोष्ट सांगतो. एक नदी होती आणि त्या राज्याचा जो राजा होता, त्या राजानं अशी दवंडी दिलेली होती की या राज्यातला जो कोणी तरुण ही नदी पोहून पलीकडे जाईल त्याला मी माझं अर्ध राज्य बक्षीस देईल आणि राजकन्येसोबत त्याचं लग्न लावून देईल. काय सुंदर करिअर आहे पोरांनो. परीक्षा द्यायची नाही, काय नाही, फक्त नदी पोहून पलीकडे जायचंय, त्याच्या बदल्यात त्याला अर्ध राज्यही मिळणार आहे आणि राजाच्या मुलीसोबत म्हणजे राजाचा जावई होता येणार आहे. एक 4-5 हजार तरुण त्या नदीच्या किनाऱ्यावरती उभे होते. राजाने सांगितलं जो कोणी पलीकडे जाईल त्याला अर्ध राज्य बक्षीस आहे, राजकन्येसोबत लग्न आहे. 5000 तरुण वाट बघत होते कधी उडी मारायची कधी पुढे निघून जायचं. पण तेवढ्यात राजाने सूचना दिली, या नदीमध्ये एक 100 मगरी आहेत, 50 विषारी साप आहेत. ते सगळे तरुण म्हणले राज्य तुलाच राहू दे, तुझी पोरगी तुलाच राहू दे. कोणीही नदीत उडी मारायला तयार नव्हतं. 5000 पोरांपैकी एकानं धबदिशी आवाज आला, सगळ्यांनी बघितलं, एकच जण उडी मारून पुढे निघालेलं होतं. पोहून पलीकडे चालल्या अनेक मगरी आडव्या आल्या, त्यांनी सगळ्यांना बाजूला केलं. अनेक संकट आली, ते सगळी संकट बाजूला करत 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 रक्तबंबाळ होऊन तो नदीच्या पुढच्या किनाऱ्यावरती जाऊन उभा राहिला. 5000 तरुणांपैकी एकानंच हे धाडस दाखवलं. राजाने त्याला अर्ध राज्य बक्षीस दिलं, राजकन्येसोबत लग्न लावून दिलं. हा राजा झाला. 8-15 दिवस होऊन गेले लग्नानंतर आणि मग त्या मुलीने त्या राजकन्येने विचारलं, 5000 जण उभे होते, तुम्ही एकटेच एवढे शूर कसे? तुम्ही एकट्यानेच एवढं धाडस कसं दाखवलं? तुम्ही एकट्यानेच अशी उडी का मारली? त्यावेळेस ते त्या राजकन्येला सांगताय, त्याच्या बायकोला सांगताय, तू जो विचार करते ना तोच विचार मी पण करतो. आम्ही 5000 जण उभे होतो, मला नेमकं ढकललं कुणी नदीत त्याला शोधतोय म्हणलं. पुढे आपण जाणार आहोत, आमच्यामध्ये ताकद आहे, पण कुणीतरी ढकलणार असावं लागतं. मला वाटतं आपण सगळेजण या प्रवाहाच्या काठावरती उभे आहोत. हे ढकलण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये जिजाऊ संस्थेनं करावं अशी अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करण्यासाठी मी आलेलो आहे. पोरांनो, तुमच्यामध्ये प्रचंड ताकद आहे, तुमच्यामध्ये प्रचंड एनर्जी आहे. आज तर बघा इथं मुलींची संख्या मला मुलांच्या पेक्षा जास्त वाटते आणि मुली मुलांपेक्षा जरा शांत बसल्यात, सिन्सिअर आहे. आज तुम्ही कोणतेही निकाल बघा, 10वीचे 12वीचे, मुलांपेक्षा मुलगी पुढे आहे. अगदी ग्रामसेविकेपासून तर राष्ट्रपती पदापर्यंत आणि बसच्या कंडक्टर पासून तर थेट पायलट पर्यंत असं एकही क्षेत्र नाही की जिथं मुली मागे आहेत.
प्रत्येक क्षेत्रात तुम्ही मुलांपेक्षा सुद्धा 2 पावलं पुढे आहात. पोरांना काय राग आला का रे? त्या किती हुशार असल्या तरी शेवटी तुम्हालाच मिळणार आहे. फक्त आतापर्यंत चॉईस तुमच्याकडे होता, इथून पुढे त्यांच्याकडे असणार आहे. मला खात्री आहे तुमच्यापैकी कुणीतरी उद्या अधिकारी होईल, कुणीतरी उद्योग व्यवसायात असेल, कुणी प्रशासनात असेल, कुणी राजकारणात असेल, कुणी समाजकारणात असेल. या 5-6 मुली अशा गावाकडे जेव्हा येतील ना वाढत, एकमेकीला फोन करतील, चल रे जरा ठाण्याला जाऊन येऊ. त्या बाकीच्या मुली म्हणतील, मैत्रिणी म्हणतील, आता ठाण्याला काय? ते मुलाचे वडील महिना झाले फोन करतात, मुलगा बघून जा, मुलगा बघून जा. त्या 5-6 जणी गाडी घेऊन मुलगा बघायला येणार. आपण जर नीट अभ्यास केला नाही तर आपला भाऊ दारात रांगोळी काढत असणार, आपण असं आरशा पुढं इन बिन करून उभं राहायचं. मग त्या येणार, असं पायावर पाय टाकून बसणार, आपण चहान पोहे घेऊन जायची. ती असं डोळ्यात डोळे घालून विचारणार, का रे स्वयंपाक बिपाक जमतो का? पोरींनी जर होकार दिला तर आपली लग्न होतील अशी परिस्थिती लक्षात घ्या. मुलं कमी आहेत असं मला म्हणायचं नाही, पण आपण अभ्यास केला पाहिजे, आपण सिन्सिअर राहिलं पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या करिअरच्या दृष्टीनं सिन्सिअर होत नाही, साहेबांचं आपण सगळेजण टाळ्या वाजवून स्वागत करूया. लक्षात घ्या पोरांनो, ही जी आयुष्यातली पुढची 5-10 वर्षे आहेत ना, ही थोडीशी गांभीर्यानं घ्या. आत्ताची पोरं टावळ्या करतात, ज्या मुलांना अभ्यासाचं गांभीर्य नाहीये. मार्केटमध्ये आल्यानंतर आपल्याला कळतं की 1 रुपया कमवणं किती अवघड आहे. तुम्ही आज सर्वसामान्य कुटुंबात जरी जन्माला आलेला असला तरी तुमची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य जर कशात असेल ना, तर ते केवळ आणि केवळ शिक्षणामध्ये आहे. आज संविधान दिन साजरा करत असताना प्रत्येकानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेली व्यक्ती हो, पण आपल्या ज्ञानाच्या जोरावरती आजही तुमच्या माझ्या ओठांवरती बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे. कारण एकच आहे, त्यांचं ज्ञान, त्यांचं शिक्षण. महात्मा गांधी एकच कारण आहे, त्यांनी देशाप्रती दिलेलं योगदान, त्यांचं शिक्षण. अहो बॅरिस्टर आहे, वकिली करून लाखो रुपये मिळत आले असते. महात्मा गांधींनी ज्यावेळेस वकिली सुरू केली, एकाची केस त्यांच्याकडे होती आणि 4 दिवसानं कोर्टात त्यांच्या लक्षात आलं की ज्याची केस मी चालवतोय तेच आरोपी आहे. आणि महात्मा गांधींनी कोर्टात सांगितलं की माझा अशीलच आरोपी आहे, त्याला शिक्षा देण्यात यावी. नंतर कोण जाईल केस घेऊन गांधींकडे? कोर्टाच्या बाहेर अर्ज लिहून देण्याचं काम गांधींना करावं लागलं. दक्षिण आफ्रिकेत एक केससाठी गेले, तिथल्या स्वातंत्र्य लढ्यासाठी झोकून दिलं. आणि आज महात्मा गांधी, महात्मा हे नाव पुढे लावलं जातं. मला तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगायचं की तुमची परिस्थिती जर तुम्हाला बदलायची असेल पोरांनो, तर शिक्षण सोडून दुसरा पर्याय नाही. पण आज तुम्ही जे काही शिकताय ना, ते गांभीर्यानं घ्या. आणि मला हे म्हणायचं नाहीये की केवळ तुम्ही मार्क मिळवले म्हणजेच तुम्ही यशस्वी होता, आणि दुसऱ्या बाजूला मला हेही म्हणायचं नाहीये की यशस्वी व्हायचे मग मार्क मिळवू नका. पण केवळ तुमच्या गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे तुमची गुणवत्ता नाहीये, हे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. तुमच्या प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे, ते वेगळेपण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. मला एक सांगा, सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारता येईल का? ऐश्वर्या राय सारखा ठुमका लता दिदींना देता आला असता का? लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येईल का? तुम्ही जर मला म्हटले भाषण कर, मी 2 तास बोलेन. पण तुम्ही म्हणले एवढा लांबून आलाय नगरवरून, जाता जाता आमच्या गावात एखादी कुस्ती करून जा, आपल्याच्यानं जमणार नाही. जगात प्रत्येकात काहीतरी वेगळं आहे, फक्त ते वेगळे पण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. मी एक गंमत सांगतो. मी कॉलेजला गेलो होतो आणि ज्यावेळेस मी MBA ला ऍडमिशन घेतलं, माझ्या सरांनी मला विचारलं, गणेश तुला MBA कशात करायचं? मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये MBA करायचं. वर्गात ते प्रत्येकाला विचारायचे कोण MBA कशात करणार. आमच्या वर्गात एक बोबडं बोलणारं पोरग होतं. त्याला विचारलं तुला MBA कशात करायचं आहे? तो म्हटलं मला मार्केटिंग मध्ये MBA करायचं आहे. म्हटलं त्याला रो बोलता यायचं नाही. सर म्हटले तुझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे, तू फायनान्स मध्ये MBA कर. ज्याला मार्केटिंग मध्ये MBA करायचं त्याला नीट बोलता आलं पाहिजे. वर्गात उठून उभं राहायला म्हणला असेल
कळणार तर मार्केटिंग मध्ये MBA कळणार नाही तर शिकणार नाही. सर म्हटले तुला काय करायचं ते कर. आपण परीक्षा घेऊयात आणि शोधूयात की कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे. आणि परीक्षा काय, आम्हाला 100 रामायणाच्या प्रती दिल्या आणि सांगितलं या बाजारात जाऊन विकून यायच्या. ज्याच्या सगळ्यात जास्त विकल्या जातील आपण समजूया त्याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे, त्यानं मार्केटिंगमध्ये MBA करावं. आम्हाला वाटलं आम्ही बोलणारी पोरं 100 रामायणाच्या प्रती तर अशा बाजारात जाऊन विकून येऊ. 8 दिवस आम्ही बाजारात फिरू. 9व्या दिवशी वर्गात आलो. सरांनी विचारलं गणेश 100 पैकी किती प्रती गेल्या? म्हणलं 4. राहुल 8. संतोष 10. मार्क मिळवणारी पोरं पण 20 पेक्षा जास्त प्रती कुणाच्याच गेल्या नाही. बोबडं बोलणारं पोरग मागच्या बाकावर बसायचं. त्याला विचारलं तुझ्या किती गेल्या रे? म्हणला सर 100च्या 100 प्रती विकून आलो. म्हटलं सर म्हटलं केलं काय? मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी, कोणतं रेफरन्स बुक? म्हणला काहीच नाही. लोकांच्या दालात जायचो, बेल दाबायचो, लोक बाहेर यायची. लोक बाहेर आली की समोर लामायण ठेवायचो आणि सांगायचं हे लामायण विकत घेता का वाचून दाखवू? लोक म्हणायची वाचून नको दाखवू, तुझं रामायण विकत घेतो. आता बोबडं बोलणं विकनेस आहे का स्ट्रेंथ आहे? दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का? आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे. फक्त ते वेगळेपण आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आपली गंमत काय झाली माहितीये का? आपण कित्येकांनी अजून ठरवलेलंच नाहीये की आम्हाला नेमकं करायचंय का, आपल्याला आवडतं का, आपल्या स्ट्रेंथ काय. तुमच्या प्रत्येकात काहीतरी स्ट्रेंथ आहे, पण तुमच्या स्ट्रेंथ आणि तुमच्या विकनेस तुम्हाला ओळखता आला पाहिजे. तुमच्यामध्ये प्रचंड ताकद आहे, फक्त ती एनर्जी कुठे वापरायची हे ठरवता आली पाहिजे. एनर्जी कॉन्झर्वेशनचा नियम आहे, एनर्जी नव्यानं क्रिएट करता येत नाही आणि ती डिस्ट्रॉय पण होत नाही. ती फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये ट्रान्सफर होते, डायव्हर्ट होते. तुमच्यामध्ये असणाऱ्या एनर्जीला कुठे घेऊन जायचं हे ठरवण्याचं प्लॅनिंग मला वाटतं इथे बसलेल्या शिक्षकांना करावं लागेल. या पोरांनी काय वाचावं, काय अभ्यास करावा तुमचा सिलेबस ठरलेला आहे, पण सिलेबसच्या पलीकडे जाऊन जगाशी स्पर्धा जर या पोरांना करायची असेल तर ज्ञानाच्या बाबतीमध्ये आपले लेकर अपडेट राहतील का? नवीन तंत्रज्ञान, नवीन प्रणाली ही मुलं स्वीकारतील का? सिलेबसच्या पलीकडे जाऊन काही वेगळं आपण या पोरांना देतो का? काही समजा दूधवाला तुमच्याकडे दूध द्यायला आला, तुमचं लक्ष कशाकडे असतं? त्याच्या मापाकडे असतं. तुमचं लक्ष त्या पहिल्या मापाकडे नसतं. दूधवाल्याच्या पहिल्या माप तर त्याच्या बापाला टाकावं लागणार आहे, पण त्याच्यानंतर ते वरतून एक फुकटची धार टाकतं बघा. आपलं लक्ष त्या दुसऱ्या मापाकडे असतं. शासनाच्या परिपत्रकानुसार काम करावं लागेल, सिलेबस कंप्लीट करावं लागेल, पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या लेकरांसाठी आपण काही वेगळी धार ओढतो का? त्यांनी काही नव्यानं काही करावं याच्यासाठी प्रयत्न करतो का? मला वाटतं याच्यावरती या पोरांचं करिअर अवलंबून आहे. एलॉन मस्क नाव ऐकलं? ट्विटर विकत घेतलं. एलॉन मस्कचं एक भाषण ऐकत होतो पोरांनो. एलॉन मस्क त्याच्या भाषणात सांगत होता 2050 पर्यंत आम्ही आमच्या देशामध्ये विमानाचे प्रवास बंद करू आणि रॉकेटचे प्रवास सुरू करू. रॉकेट लॉन्च करतायत, आम्ही लँड करू. 2050 पर्यंत आम्ही आमच्या देशामध्ये असे रस्ते तयार करत आहोत की त्या रस्त्यांवरून गाड्या धावतील आणि आपोआप त्यांची बॅटरी चार्ज होईल. तो सांगत होता 2050 पर्यंत आम्ही आमची अशी घरं तयार करत आहोत, त्या घरांच्या भिंती दगड विटांच्या नसतील, त्या घरांच्या भिंती सोलर पॅनलच्या असतील. ते घर स्वतःची एनर्जी स्वतः क्रिएट करेल. बाहेरच्या देशातली पोरं हा विचार करतात की आमची घरं सोलर पॅनलची असतील, त्यांची एनर्जी ते तयार करतील. आम्ही कुठे आहोत? आमच्या डोक्यात अजून पण चाललं आकडा कसा टाकायचा, लाईट गेल्यावर काय करायचं. आम्ही कधी बदलणार? मला असं म्हणायचं नाही आपण मागे आहोत, पण काळाच्या बरोबरीनं काळाच्या पुढे 2 पावलं चालण्यासाठी आम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आणि ती ताकद तुमच्यात आहे. संकट येत राहतील, पण त्या संकटांना बाजूला टाकून पुढे जाता येईल का? आणि उद्या तुम्ही कितीही कारणं दिली, नाही आमची परिस्थिती नव्हती, आमच्याकडे शिक्षणाच्या सुविधा नव्हत्या, आम्हाला मार्गदर्शन करणारं कुणी नव्हतं, म्हणून आम्ही काही करू शकलो नाही, म्हणून आम्ही गरिबीत राहिलो, काय तुम्ही कितीही अपयशाची कारणं सांगितली, कोण विचारतो त्या कारणांना?
अपयशाची कितीही कारणं सांगत बसलात आणि अपयशी झालात तर लोक 2 दिवस तुमच्याविषयी दुःख व्यक्त करतील, 2 मिनिट तुमच्यासाठी हळहळतील, पण त्यानंतर कुणालाही तुमच्याकडे बघायला वेळ नाही. कोणत्या कुटुंबात जन्माला यायचं आपल्या हातात नाही, कोणत्या जाती धर्मात जन्माला यायचं आपल्या हातात नाही, कोणत्या प्रांतात कोणत्या देशात जन्माला यायचं आपल्याला हातात नाही. गरिबीत जन्माला येणं चूक नाही, पण गरिबीत मिळत ना तर ती मात्र चूक आहे. तुम्हाला अपयश येणं हे चूक नाहीये, पण ते अपयशात जर तुम्ही परत उठूनच उभं राहिला नाहीत ना ती मात्र चूक आहे. मी म्हणत नाही की खूप श्रीमंत झालात म्हणजेच तुम्ही यशस्वी झालात, पण का आपण श्रीमंत व्हायचं नाही? का आपण आपल्या ज्ञानाच्या कष्टाच्या जोरावरती पैसे मिळवायचे नाही? बक्कळ पैसे कमवा. पण तुकाराम महाराजांनी सांगितलेले वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवा, जोडून या धन उत्तम व्यवहारे. आपला व्यवहार उत्तम असला पाहिजे, कोणाला फसवायचं नाही, चोरी लबाडी करायची नाही, कष्टानं जेवढं कमवता येईल तेवढं कमवायचं. माझे वडील तर सांगतात वाईट मार्गाने मिळवलेले पैसे म्हणजे प्रेतावरची फुलं, हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाहीत. चांगल्या मार्गाने जेवढं कमवता येईल ना पोरांना तेवढे पैसे कमवा, आनंदी राहा, मस्त जगा, मोठी स्वप्न बघा. आज PI साहेब इथं आलेले आहेत पंढरपूरचे. एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेली एक व्यक्ती, अभ्यास करते, MPSC परीक्षा उत्तीर्ण होते, आज अधिकारी आहेत. आज तुमचं इथलं सगळं पोलीस स्टेशन त्यांच्या ताब्यात आहे. तुम्हाला जर सिस्टीम बदलायची असेल ना, सिस्टीमला शिव्या देऊन उपयोग नाही. इफ यू वॉन्ट टू चेंज द सिस्टीम फर्स्ट यू हॅव टू रीच देअर अँड देन यू कॅन चेंज इट. चांबरे साहेबांना मी विचारलं का तुम्हाला वाटतं पोरांसोबत बोलावं, त्यांच्या शिक्षणाच्या संदर्भानं काम करावं? ते म्हटले की ज्या वेळेस माझ्या तालुक्यातले माझ्या जिल्ह्यातले 100-150 पोरं अधिकारी होतील ना त्यावेळेस वेगळं काही करायची गरज भासणार नाही. ही पोरं हा तालुका बदलतील, माझा जिल्हा बदलतील, माझं गाव बदलतील. आणि लक्षात घ्या, महात्मा गांधींचं फार सुंदर वाक्य आहे पोरांनो, अमर्याद क्षेत्रात मर्यादित काम करण्यापेक्षा मर्यादित क्षेत्रात अमर्याद काम करू. आमचं क्षेत्र मर्यादित असेल, माझं गाव असेल, माझा तालुका असेल, माझा जिल्हा असेल, माझं घर असेल, पण त्या मर्यादित क्षेत्रात मला अमर्याद काम करता आलं पाहिजे. तुम्ही हिवरे बाजार नाव ऐकलं? पोपटराव पवार एक सरपंच आहेत, पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित झाले. छोटं गाव आहे हिवरे बाजार, पण एवढं काम केलं की जगाला दखल घ्यावी लागली. राळेगण सिद्धी अण्णांनी एवढं काम केलं, जगाला दखल घ्यावी लागली. तुमचं गाव छोटं असेल, तुमचा तालुका असेल, जिल्हा असेल, असं काम करायचं की जगाला वाटलं पाहिजे की अरे शाळा बघायची ना ते अमुक अमुक शाळा बघा, गाव बघायचंय ना ते अमुक गाव बघा. एवढं चांगलं काम पोरांना आपल्याला आपल्या आयुष्यात उभं करता आलं पाहिजे. झोकून द्या, कष्ट करा, संकट बाजूला टाका. संकट कुणाच्या आयुष्यात नाही. तो शिवाजी महाराजांच्या आयुष्यात पोरांना कमी संकट आली का? मिर्झा राजेसोबत तह झाला, एक किल्ला मिर्झा राजेला मोजून किल्ले द्यावे लागले. बरं, एक किल्ला मिळवताना कितीतरी सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती आणि ते किल्ले द्यावे लागले मिर्झा राजेला. बरं, नुसते किल्ले देऊन थांबले नाहीत, औरंगजेबाला भेटायला जावं लागलं. जाताना राजे एकटे गेले नाहीत, एवढ्या संभाजीराजांना सोबत घेऊन गेले. आणि मग मधला जो प्रवास आहे पुराण, त्या प्रवासामध्ये संभाजीराजांचं शिवाजीराजांचं काही तर बोलणं झालं असेल की नाही? काय बोलले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना? स्विस बँकेत आपलं अकाउंट आहे, पासवर्ड सांगतो, काय बोलले काय असतील? शिवाजीराजांनी सांगितलं असेल, शंभूराजे आतापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं, आतापर्यंत तुम्ही यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा, चला माझ्यासोबत घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर औरंगजेबानं संभाजीराजांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे आप इतने छोटे हो और हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतोय, तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? एवढासा संभाजी राजा पण माहीत होता आता हात दिले आणि गेल्यावर घेऊ की परत येते. दत्ताजी शिंदे तर असे रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेले होते. मानेवरती तलवार ठेवून विचारलं, क्यों पटेल और लढोगे? आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटले, क्यों नाही, बचेंगे तो और भी लढेंगे. मला वाटतं ही लढण्याची, पेटून उठण्याची जिद्द ना पोरांनो, ती आपल्यामध्ये असली पाहिजे.
आणि जोपर्यंत तुम्ही मनाला सांगत नाही ना की मला हे मिळवायचं आहे, तोपर्यंत ते अशक्य आहे. पोरींनो, उद्या जर कलेक्टर झाला, लाल दिव्याच्या गाडीत बसून या, तुमचं दार उघडायला पण शिपाई येत आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही असं जिल्ह्याचं प्रशासन सांभाळाल आणि तुमची आई तुम्हाला त्या जिल्हाधिकारीच्या खुर्चीवरती बसलेली बघेल, काय तुमच्या आईच्या डोळ्यात आनंद असेल हो. तुम्ही जिल्ह्याचे एसपी झालात, जिल्ह्याचं पोलीस प्रशासन तुमच्या हातात येतं. तुम्ही PI झालात, तालुक्याचं ते पोलीस स्टेशन सगळं ते तुमच्या प्रशासन तुमच्या हातात येतं. तहसीलदार झालात, BDO झालात, सगळ्यांनीच प्रशासनात येणं शक्य नाही. पण ज्याला जी आवड आहे, कुणी राजकारणात येईल, कुणी समाजकारणात येईल, कुणी उद्योगात येईल, व्यापारात येईल, व्यवसायात येईल. का बरं आपल्या ग्रामीण भागातल्या पोरांना वाटत नाही आपण उद्योग व्यवसायामध्ये यावं? काय परिस्थिती महाराष्ट्राची उद्योग व्यवसायाच्या संदर्भानं? टायरवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं भोरींची, बांधकाम व्यवसायात UPचे लोक, गवंडी सगळे बिहारचे, सुतारकाम राजस्थानी, हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडे, चायनीच्या गाड्या पूर्वांचलच्या तरुण चालवतात. बरं चला, संविधानानं त्यांना अधिकार दिलाय, कुठेही जातील, कष्ट करतील. मग आम्ही कुठं? आम्हाला का वाटत नाही की उद्योग व्यवसायासाठी अपेक्षित असणारे स्कीम आम्ही आत्मसात करावेत? आम्ही फक्त मार्कांच्या मागे लागलो. बरं, ते मार्क मिळवताना सुद्धा आम्ही समजून उमजून घेतो का? अरे पोरांनो, अभ्यास असा केला पाहिजे, मराठीतला एखादा धडा वाचताना तो लेखक तुमच्यासोबत बोलला पाहिजे. एखादी कविता पाठ करत असताना, ती चाल गुणगुणताना त्या कवीला काय म्हणायचंय ते तुमच्या मनात साठवून ठेवता आलं पाहिजे. भूगोलातले अक्षांश आणि रेखांश असे डोळ्यासमोर उभे राहिले पाहिजे. प्रयोगशाळेत प्रयोग करत असताना तिथले सायंटिस्ट त्यांनी तुमच्याशी संवाद साधला पाहिजे. इतिहासाची पात्र तुमच्या नजरेसमोर उभी राहिले, इतकं तुम्ही त्या अभ्यासासोबत एकरूप झालं पाहिजे. पण आम्ही सगळं फॉर्मॅलिटी म्हणून प्रयोगशाळेत एकतर आम्ही कधी प्रयोग करतच नाही. पोरग प्रयोग करायला लागलं का सरच त्याला सांगतात, हे चिंचू पात्र फुटेल, ठेव. लिटमस पेपर तेवढाच आहे, प्रयोगाचे मार्क मिळणार आहेत. प्रयोगाचे मार्क मिळणार आहेत, पोरांनी प्रयोग करायचेच नाही, कसे सायंटिस्ट जन्माला येतील? सगळ्याच मार्कांसाठी, इतिहास मार्कांसाठी, भूगोल मार्कासाठी. शिवाजी महाराज 4 मार्काला, संभाजीराजे 5 मार्काला. तुकाराम महाराजांचा अभंग अवघड आहे म्हणले, ऑप्शनला टाका, त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी वाचा. परवा 10वीतलं पोरग मला विचारत होता, सर या वर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार आहे? म्हटलं हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला? मार्कांच्या पलीकडे जाऊन विचार करणं हे आपण पोरांना शिकवायला हवं. मार्क जरूर मिळवा, पण समजून उमजून आम्ही अभ्यास करणार आहोत का ते स्वतःला विचारा. झोकून द्या. हीच पुढची 5-10 वर्षे आयुष्याची, ज्यात तुम्ही तुमची प्रगती करू शकता.